नमस्कार मित्रांनो. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. सीबीआयने महाराष्ट्रातील आणखी 2 जणांना अटक केली असून यात लातूरमधील एक नामांकित डॉक्टर आणि पुण्यातील कोचिंग क्लासचा शिक्षक यांचा समावेश आहे. नेमकं हे रॅकेट कसं चालत होतं, कोण कोण यात सहभागी होतं, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या मोठ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोण, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, देशातील सर्वात महत्त्वाच्या मेडिकल प्रवेश परीक्षांपैकी एक म्हणजे नीट परीक्षा. दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ही परीक्षा देतात. पण आता या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सीबीआयच्या तपासात महाराष्ट्रातील 2 नवे आरोपी समोर आले आहेत. त्यापैकी पहिला आरोपी म्हणजे डॉक्टर मनोज शिरुरे. लातूरमधील प्रसिद्ध फिजिशियन म्हणून त्यांची ओळख होती. मात्र तपासात समोर आलं की त्यांनी 3 विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचा फुटलेला पेपर उपलब्ध करून दिला होता. धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये एक नामांकित कोचिंग क्लास चालकाच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मित्रांनो, सुरुवातीला सीबीआय त्यांना सरकारी साक्षीदार बनवण्याच्या तयारीत होती. मात्र तपासात त्यांचा थेट सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तर त्यापैकी दुसरा आरोपी म्हणजे तेजस हर्षद कुमार शाह. पुण्यातील APMA म्हणजेच डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्स शिक्षक म्हणून काम करणारा तेजस शाह हा देखील आता सीबीआयच्या ताब्यात आहे. आरोप असा आहे की त्यामध्ये आधीच अटक झालेल्या शिक्षिका मनीषा हवालदार हिच्याकडून फिजिक्सचा फुटलेला पेपर घेतला आणि आपल्या विद्यार्थ्यांना वाटला. यामुळे आता कोचिंग क्लासेस आणि पेपर लीक रॅकेट यांच्यातील संबंधावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पेपर फुटीचं संपूर्ण रॅकेट कसं चालत होतं? सीबीआयच्या तपासानुसार काही शिक्षक आणि संबंधित व्यक्तींनी मिळून हे संपूर्ण नेटवर्क तयार केलं होतं. मित्रांनो, मनीषा हवालदार फिजिक्सचा पेपर लीक, PV कुलकर्णी केमिस्ट्री पेपर लीक आणि मराठी भाषांतर, आणि मनीषा मंधारे बॉटनी आणि झुऑलॉजी पेपर लीक. मित्रांनो, या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवल्याचा आरोप आहे. देशभरात सीबीआयची धडक कारवाई होत आहे. या प्रकरणात सीबीआयने देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापे मारले आहेत आणि या छाप्यांमध्ये अनेक मोबाईल फोन, लॅपटॉप, कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आता या सर्व उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून हे रॅकेट नेमकं किती मोठं आहे याचा तपास सुरू आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकीकडे लाखो विद्यार्थी दिवसरात्र मेहनत करून परीक्षा देतात, तर दुसरीकडे काही लोक पैशांसाठी विद्यार्थ्यांचं भविष्य विकत असल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी कशी थांबवली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.